सर्वप्रथम आपण तांदूळ व तुरीची डाळ घेणार आहे. त्यानंतर हे साहित्य आपण सर्व बारीक चिरून घेणार आहे. तसंच हा काळा मसाला, बारीक चिरलेले कांदा, टोमॅटो, लसूण, काळा मसाला, कोथिंबीर, कढीपत्ता आणि शेंगदाणे. सर्वप्रथम आपण कुकरमध्ये तेल टाकणार. त्यामध्ये जिरे, मोहरी व कांदा. तर कांदा टाकल्यानंतर त्याला व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता व्यवस्थित फ्राय करायचे. मग त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचं आहे. टोमॅटो टाकून व्यवस्थितपणे फ्राय करून घेणार आपण. त्यानंतर त्यामध्ये लसूण टाकायचा आहे. व्यवस्थित फ्राय करणार आहे. आता आपण ह्यामध्ये लाल तिखट, हळद व काळा मसाला टाकणार आहे. व्यवस्थित फ्राय करणार आहे व त्यामध्ये धुतलेले तांदूळ व डाळ घेऊन त्यामध्ये टाकायचं. व्यवस्थित फ्राय करून घेऊन त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. त्यानंतर प्रमाणानुसार पाणी व वरतून लिंबू टाकणार आपण. त्यामध्ये फ्रेश कोथिंबीर टाकणार व कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या होऊ देणार. त्यानंतर खिचडी तयार.